पंचायतीचो सरपंच नावे तहसीलदार कुर्टी कांडेपार जिल्हा पंचायत सदस्य प्रितेश गावकर, व्यासपीठावर उपस्थित सगळे काउन्सिलर, सगळे पंच उपस्थित माझ्या भावांनो आणि बहिणांनो, आमच्या मध्ये उपस्थित असा भारतीय जनता पार्टीचे गोयचे अध्यक्ष दामूभाई नाईक, त्यांच्या हांव मना काळजाच्यान स्वागत करता। आज 6 एप्रिल आणि आज भारतीय जनता पार्टीचो स्थापना दिवस। भारतीय जनता पार्टी जेन्ना स्थापन जाली 2 खासदारांन सुरू जाल्ली पार्टी आज देशाची सगळ्यात व्हडली राजकीय पार्टी जावन आसा। देशान सगळ्यांत चड खासदार आणि सगळ्यांत चड आमदार आशिल्ली भारतीय जनता पार्टी सगळ्यांत देशभर जगभर भारतीय जनता पार्टी सगळ्यात व्हडली राजकीय पार्टी जावन आसा। 2014 आमच्या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजीन शपथ घेतली आणि आज देश जगाच्या पहिल्या स्थानार पाविल्लो आसा। आमचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी गोयच्या विकासासाठी खूबशी कामां फुडें व्हेल्ली आसा। आज गोंयांत जे डेव्हलपमेंट जाता हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या राजवटीन जाता। इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जावं, एज्युकेशन फिल्डार जावं ते मेडिकल क्षेत्रांत, सगळ्या क्षेत्रांत भारतीय जनता पार्टी खातीर विकास जालो आसा। आमी पळयता जुवारीचो ब्रिज, अटल सेतू जावं ते सुपर स्पेशलिटी ब्लॉक हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जाल्ले आसा। आज आमी हांगासर जमल्या 9 एप्रिलाक फोंडा मतदारसंघाची पोटनिवडणूक जावपाची आसा। म्हाका तुमकां एक विचारपाचें आसा, 9 तारखेनंतर सरकार कोणाचे आसतले? 9 तारखेनंतर सरकार भारतीय जनता पार्टीचे आसतले। 9 तारखेनंतर मुख्यमंत्री कोण आसतलो? 9 तारखेनंतर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतूच आसतलो। जाल्यार आमकां फोंडेकारांक एक संद आसा, परतून एक फावट सरकारा बरोबर रावपा खातीर। सरकार भारतीय जनता पार्टीचे आसा आणि हांव फोंडेकारांक उलो मारता, रवी नाईकाची जी खरी श्रद्धांजली आसा ती श्रद्धांजली दितले जाल्यार आमकां ह्या मतदारसंघाच्यान परतून एक फावट कमळ फुलोवपाचें आसा। म्हाका खात्री आसा रितेशाच्या रुपान फोंडेच्यान नवीन आमदार तुम्ही निवडून हाडटले आणि आमच्या मुख्यमंत्र्याचे हात बळकट तुम्ही करतले अशी म्हाका खात्री आसा। आणि मगो भाजपचे युतीचे जे आमचे सरकार आसा त्या सरकार भक्कम जातले अशें हांव नमूद करता। तुमच्या सगळ्यांचे हांव मना काळजाच्यान स्वागत करता आणि माझे स्वागताचे 2 उतरां सोंपयता। धन्यवाद, देव बरें करूं। आमचे मदीं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे गोवा प्रदेश अध्यक्ष दीपक ढवळीकर आसा, तांकां विनंती करता तांणी स्टेजीर येवचे। त्याच प्रमाणे विनय तेंडुलकर, अनंत नायक ट्रेजरर MGP, अनिल नायक अध्यक्ष, श्रीपाद भाऊ आयिल्ले आसा, युनियन मिनिस्टर WRD मिनिस्टर सुभाष शिरोडकर हे बी हांगा आयिल्ले आसा। तांकां विनंती करता की तांणी स्टेजीर येवन बसचें। सुभाष भाऊ, त्याच प्रमाणे युनियन मिनिस्टर श्रीपाद नाईक हांणी येवन स्टेजीर बसचें। भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। पावर मिनिस्टर सुदीन ढवळीकर हांगा आयिल्ले आसा। हांव विनंती करता की तांणी स्टेजीर येवन बसचें। त्याच प्रमाणे आमचे कॅन्डिडेट रितेश रवी नाईक हांचे बी हांगा आगमन जाल्ले आसात।
ताणी स्टेजीर येवचे सगळ्यांनी टाळ्याच्या कडकडाटात तांचे स्वागत करचे. भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. उतरांनी स्वागत जाल्लें आसा. आमच्या फोंडेकारा तर्फे आज हांगा जे उपस्थित आसा स्टेजीचेर तांच्या सगळ्यांच्या फुलांनी स्वागत करपाची महत्वाचो जबाबदारी आसा. हांव भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष दामोदर नायक हांगा आसा, एक्स MLA. हांव विनंती करता फोंडा मतदारसंघाचे अध्यक्ष हरीश नायक हांकां, जे पंच मेंबर आसा, तांणी तांकां फुलां भेटोवन तांचें स्वागत करचें. दामू नायक तुम आगे बढ़ो, दामू नायक तुम आगे बढ़ो. मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर हांगा आयिल्ले आसा. हांव तांकां विनंती करता की तांणी कृपया स्टेजीर येवचें. ऑन केलें, चालू केलें, आनी जावना. हांगा 15 युनियन मिनिस्टर श्रीपाद नायक हांगा आयिल्लो आसा. हांव दीपा कोलवेकर हाका विनंती करता की तांणी तांकां फुलां भेटोवन तांचें स्वागत करचें. त्याच प्रमाणे चालू केलं. पॉवर मिनिस्टर सुदीन ढवळीकर हे बी हांगा आसा. हांव विद्या पुनाळेकर हांकां विनंती करता की तांणी तांकां फुलां भेटोवची. WRD मिनिस्टर सुभाष शिरोडकर हांच्या बी फुलां भेटोवन स्वागत करचें. सगळे जे उपस्थित आसा, हांव विनंती करता अंजू मामलेकर, राधिका नाईक, संजना नाईक आणि सज्जदा सय्यद, ज्योती नाईक, अचल गावास हांकां विनंती करता की तांणी सगळे जे आमचे मान्यवर आसा तांकां फुलां भेटोवची. हांव इंडिव्हिज्युअल नांवां घेना, जे कोण उपस्थिताक सगळ्यांक फुलां भेटोवची. आमचे उमेदवार रितेश नाईक हांकां ज्योती तांकां फुलां भेटोवची. ज्योती उमेदवार रितेश नाईक. ही सभा फुडें व्हरता आसतना आमच्या मध्ये एकूच विनंती करता की तांणी आपली जी मॅसेज आसा ती कमीत कमी शब्दात हे दिवची. कारण फुडें देवेंद्रजी फडणवीस हांचें भाशण जावपाचें आसा, आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचेंय भाशण जावपाचें आसा. हांव सुरवातीक आपयता फोंडेचे एक तडफदार कावन्सिलर व्यंकटेश दादा नायक हांणी आपले उलोवप करचें.
नमस्कार. माझ्यावर उपस्थित असलेले सेंट्रल मिनिस्टर श्रीपाद भाऊ नाईक, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दामू नाईक, मडकई मतदारसंघाचे आमदार आणि वीज मंत्री सुधीर ढवळीकर, WRD मिनिस्टर सुभाष शिरोडकर, तसेच माचेर बसलेले आमदार आणि बाकीचे सगळे मान्यवर, तसेच हांगा जमलेले सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते, तसेच फोंडेचे मतदारसंघाचे मतदार, स्वर्गीय रवी नाईक यांका मरण आल्यानंतर फोंडा नगरपालिकेची फोंडा म्युन्सिपालिटीची ही निवडणूक त्यांचे सुपुत्र रितेश नाईक हे इलेक्शन लढयता. सगळ्याकडे विनंती आसा की सगळ्यांनी एकूच पळोवपा जाय की फोंडेचो फुडलो डेव्हलपमेंट. रवीचे स्वप्न आशिल्लें फोंडा हे सुंदर शहर करपाचे, पण आता त्या संवसारान नासल्या कारणान हे स्वप्न पुराय करपाचे त्यांच्या सुपुत्राचेर रितेशाच्या खांद्यार ही जबाबदारी दिल्ली आसा. हांव मागता सगळ्या फोंडेच्या मतदारां कडेन की तुम्ही सगळ्यांनी ते 9 तारखेर कमळाचो बटन दामून रितेश नायका एका प्रचंड बहुमतान विजय करपा जाय. आणि हो विजय कित्याक की आज गोंयांत सरकार आसा. कोणी विरोधक जिखले म्हणून कितें हो सरकार पडचो ना, किंवा विरोधी उमेदवार निवडून येयलो म्हणून फोंडेचो डेव्हलपमेंट कांय जावचो ना. कारण आयज सगळो सरकार जो आसा मुख्यमंत्र्याचे धरून बाकीचे मंत्री धरून तशेंच आमदार धरून हेणी सगळ्यांनी फोंडे भोंवन हे फोंडे पळयलेलें आसा. आनी फोंड्यान कितें कमी आसा कमी आनी तेजी उणीव भाजून काडपा जायी आनी ते कशें हे फोंडेचे उणीव भागोवन काडपा खातीर सगळ्यांनी रितेशाक मदत करपा खातीर फोंडे येयल्ले आसा. आणि ही मदत करपा खातीर जेन्ना फोंडे येयल्ले आसा तेन्ना कोणें समजचें न्ही की हे सगळें मंत्रिमंडळ फोंडे येवन बांदलां म्हणून, फक्त इलेक्शना पुरती. त्या निमित्तान आज फोंडेची सगळी देखरेख जाल्ली आसा आनी फोंडेकारां खातीर येणाऱ्या काळान बरो डेव्हलपमेंट मेळटलो, फोंडेच्या लोकांक बरें पळोवपाक मेळटलें. आनी हो सरकार आसल्या कारणान हे फुडले जे 1 वर्स आसा ह्या विकासाचे भरमसाट विकास घेवन फोंडे येतले. तेन्ना हांव मागतां सगळ्या फोंडेच्या मतदारां कडेन तशेंच हांगसर बाकीचे आमचे सराउंडिंग जे आमचे मतदारसंघ आसा थंयच्यान येयल्ले त्यांचे हितचिंतक जेंचे कोणाचे नातेवाईक आहा तांकां तुमी सगळ्यांनी समजून सांगपाची गरज आसा की हे मत तुमचो फोंडेचो जो आसा तो विकास करपा खातीर, हे डेव्हलपमेंटा खातीर हे तुमचें मत आसा. कोणी कितली अफवा पसरूनी हांगा हे आसा तें आसा म्हणून. कारण रितेश नायक हो असो आसा भुरगो की जेणे म्हाजे बरोबर नगरपालिकेन काम केलां, नगरसेवक म्हणून काम केलां, नगराध्यक्ष म्हणून काम केलां, म्हणजे ग्रासरूट लेवलार येयल्लो आसा. जो मनीस ग्रासरूट लेवलार वयर येता ताका भारतीय जनता पार्टी केन्नाच सोडिना. ताका तेजी काम केल्ल्याची पावती दिता. तेणे केल्ल्या कामाची ताका ही पावती दिल्ली आसा, ही उमेदवारी दिवन. तेन्ना तुमचो चड वेळ घेयना, हांगसर खूब वक्ते उलोवपाचें आसा. तेन्ना तुमचें मत येता ते 9 तारखेर तुमी कमळाचेर मारून रितेश नायकाक बहुमतान निवडून दितले अशी आस बाळगिता आनी म्हाजी 2 उतर सोंपयता. भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. बरा आवाज आहे ना, हे कितें अशांनी निवडणूक कशी जातली? भारत माता की, वंदे वंदे
भारतीय जनता पार्टीचा. आताच आमच्यामध्ये मिनिस्टर दिगंबर कामत आणि प्रियोळचे MLA गोविंद गावडे आयिल्ले आसा. हांव ज्योती नायक हाका विनंती करता की तांकां फुलां भेटोवन तांचें स्वागत करचें. हाच्या नंतर हांव आपयता प्रियोळचे आमदार गोविंद गावडे हांकां की तांणी आपलें उलोवप करचें. सगळ्यांक म्हजो मायमोगाचो नमस्कार. आज फोंडा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या या जाहीर सभेक व्यासपीठाचेर विराजमान आसात आमचे भारतीय जनता पक्षाचे गोंय फांट्याचे अध्यक्ष श्री दामूबाब नायक. त्याच प्रमाणे आमचे WRD मिनिस्टर श्री सुभाषबाब शिरोडकर, PWD मिनिस्टर श्री दिगंबर कामत, आमचे केंद्रीय मंत्री आदरणीय श्रीपाद भाऊ नाईक, आमचे मडकय मतदारसंघाचे आमदार आणि पॉवर मिनिस्टर आदरणीय सुधीरबाब ढवळीकर, त्याचप्रमाणे माचे वयले सगळे मानिस्त आमदार, चेअरपर्सन, सरपंच, वेगळे वेगळे फोंडा म्युनिसिपल काउन्सिलचे नगरसेवक, विलेज पंचायतीचे पंच सदस्य, भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी समितीचे सभासद, हांगा मुखार उपस्थित आशिल्ले सगळे खळेगाज या फोंड्या मतदारसंघातले कार्यकर्ते, मतदार, म्हजे पत्रकार मित्र मंडळी, तुमकां सगळ्यांक म्हजो मायमोगाचो नमस्कार. राजकारणात काही व्यक्ती येतात आणि आपल्या कामातल्यान, आपल्या कर्तृत्वातल्यान आणि करिश्मातल्यान एक वेगळी छाप सोडतात. म्हणूनच दयानंद बांदोडकराचो भाऊ जाता, मनोहर पर्रीकराचो भाई जाता आणि ह्यांच्या कामातल्यान जी देख घेऊन आज संपूर्ण गोंय वेगळ्या वेगळ्या पावलाचेर आणि आपल्या प्रत्येक भाषणांत सभेन यांचो उल्लेख करता आणि अशातल्यानूच ह्या मतदारसंघांना स्फोट निवडणूक जाता. तेका मनशाक लागून ते म्हळ्यारूच तुमचे आमचे सगळ्यांचे पात्रांव, तेका मागीर कलंदर पात्रांव म्हणून वळखतात, जाणीन आपल्या कामातल्यान आणि खास करून बहुजन समाजाक जो आधार दिलो, डोंगराच्या मजबुती इतलो उंच उबो रावलो आणि तांच्या फाटीरूच उबे राहून आम्ही मळबाक डोळे लायले. जो कुळमुणकाराच्या माध्यमांतल्यान जी ह्या बहुजन समाजाची घर तुट्टांची, मातयेची, बेगो पडिल्ल्या वण्टीची आशिल्ली तांकां चिरे लावपाक आणि स्लॅब घालपा खातीर मोकळीक करून देणारो होच रविबाब नायक. आज या बहुजन समाजाक जर पहिली पिढी जर शिक्षित कोणा खातीर जावपाक जर लागली जाल्यारूच ते स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर. आणि तदनंतर जर हायर एज्युकेशन जर ह्या मनशाचो दूरदृष्टिकोन दवरून फोंडा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमांतल्यान आज एक संस्था उभी केली आणि ग्रॉस एनरोलमेंट इन द हायर एज्युकेशन जर फोंडा एज्युकेशन सोसायटी नाशिल्ली जाल्यार तेजो खूप अभाव किंवा ताजो कमी जाता आशिल्लो. आणि म्हणूनच भाऊसाहेब बांदोडकरांच्या फाटल्यान शैक्षणिक क्षेत्रांत आणि उच्च माध्यमिक क्षेत्रांत संपूर्ण देशां भितर अशे तरेची
इन्स्टिट्यूशनाचे प्रस्थापित किंवा एक नाव जर कोणाचे घेवप जर आसा जाल्यार तो एक एस्टाब्लिश जाणीन हे इन्स्टिट्यूशन केले ते रविबाब नायक आणि म्हाका दिसता हे सुवर्ण अक्षरांनी ताजे हे नाव उरपाक जाय. आणि यात अशाच पार्श्वभूमींतल्यान ह्यो हायर एज्युकेशन वेगवेगळे कॉलेजी ह्या फोंडा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमांतल्यान उबे रावल्यो म्हणून म्हजे सारकेलो अस्सल प्रोडक्ट आज गोंयचे विधानसभेन पावलो. हे म्हणप हे अतिताय जावपा ना. असे कितलेशे भुरगे आज जगाच्या कानाकोशा कोपऱ्यात आपली वळख निर्माण केली आणि आमचो खुद्द जो गोंयचो मुख्यमंत्री जो आसा तो याच इन्स्टिट्यूशनाचो प्रोडक्ट आसा हे आमी न्हयकारपाक जायना. म्हणजेच आज जो प्रचार जो सुरू जो आसा म्हणजेच लिगसीचे नावाचेर जो आज पयलो स्टेटमेंट म्हजो आशिल्लो की ज्या दिसा रविबाब नायक हेचें निधन जालें पत्रकारांनी म्हाका प्रश्न विचारलो त्या वेळाचेर रविबाब नायकाची लिगसी जर मुखार जर व्हरतले जाल्यार रविबाब नायकाच्या दोगी चल्या भितर एक तिकेट दिवप हे भारतीय जनता पक्षा कडेन आणि संपूर्ण गोंयच्या भौसान आज मागणी केल्ली आशिल्ली आणि ती आज भारतीय जनता पक्षान पूर्ण केल्ली आसा. आणि ही जबाबदारी आज सगळ्यांच्या आमचेर येवन पडिल्ली आसा. या भारतीय जनता पक्षाचो उमेदवार रितेश रविबाब नायक एका मोठ्या जैतिवंतान मतदिक्यान जैतिवंत करपाक जाय. मित्रांनो हांव म्हजें उदाहरण दिता. नेपोटिझम हो तकलादू शब्द हाडून लिगसीचेर आज प्रश्न उपरासले गेल्ले वता. हांव 2007ची गोष्ट सांगता की रविबाब नायकाक जर नेपोटिझम ह्या शब्दाचो जर मोग जर आशिल्लो जाल्यार गोविंद गवळेच्या फाटल्यान रविबाब हो केन्नाच रावचो नाशिल्लो. आणि रविबाब नायक आशिल्लो म्हणून हांव जाहीर हेजे पयलू उलयलो आसा आयजू उलयता की गोविंद गवडे गोंयच्या विधानसभेचे दार आज उगलेले आसा ते फक्त ह्या रवी नायक आणि रवी नायकाक. म्हणजे थंय नेपोटिझमाक आज वालोर आसा. आज हांगा फाल्यां थंय पर्व थंय आणि म्हाका दिसता आज साबार म्हज्या गोंयच्या फोंडेच्या मतदारांनी आज विचार करपाची गरज आसा. अर्बन प्लॅनिंग हेजो विचार ज्या वेळाचेर आमी म्हणटात त्या वेळाचेर 50 वर्स पयलू उपनगरां भितर कशे तरेची योजना येवची आखची म्हणून ह्या नगरसेवकाच्या पोतान आमदार मंत्री मुख्यमंत्री पक्ष विरोधी फुडारी हेजो सगळो जर कोणाक जर फायदो जर जालो जाल्यार ह्या फोंडे मतदार संघातल्या जनतेक जालो हे आमी विसरपाक जाय. आणि म्हणूनच आज तुमची आमची जबाबदारी आसा की हो जो कार्यकाळ जो आसा 10 महिन्याचो त्या 10 महिन्याच्या कार्यकाळाक आज रितेश बाब नायकाक निवडून देऊन फोंडेची जे रविबाबाचे स्वप्न जे मुखार अधुरे उरिल्ले आसा ते पुराय करपा खातीर आज रितेश रविबाब नायक हेका संधी दिवप हे तितलेच महत्वाचें आसा. आणि हे संधी जर दितले जाल्यार तुम्ही आमी सगळ्यांनी आज 72 आवर्स उरिल्ले आसात. आज काम करप हे तितलेच महत्वाचे आसा. पत्रकार परिषद घेतल्यो म्हणून मत आम्ही मेळोवपाक शकना. आणि म्हणून हांव एक आवर्जून विनंती करता म्हज्या या सगळ्या वाघा सारख्या कार्यकर्त्याक वाघिणी सारखे म्हजे कार्यकर्त्याक की प्रत्येकाच्या दारान भितर आज दस्तक दिवप हे तितलेच महत्वाचे आसा. भारतीय जनता पक्षाचो उमेदवार आज कित्याक निवडून दिवप हेचे महत्व पटोवन दिवपाची आज गरज आसा. आणि गरज आसा म्हणून ह्यो सगळ्यो काही गोष्टी आमी विचार करपाची गरज आसा. रितेश बाब नायक हेका निवडून कित्याक हाडपाक जाय जाल्यार 2 गोष्टी आमी वास्तविकता आमी पळोवपाक जाय की उरिल्ली जी कामां जी आसात ज्या इन्स्टिट्यूशनाचो उल्लेख केलो त्या ह्या संस्थेचो चेअरमॅन जावन आसा. आणि म्हणूनच गोंयचो ल्हान जे फुडा युवक जे आसात तांचो तरणाटो जो आसा तांकां तरणाटो मुखार वचपा खातीर ह्या संस्थेची खूब गरज आसा. अशे कितलेशे प्रोडक्ट मुखार घडोवपाक जाय. आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाचे सरकार आसा 33 आमदार आशिल्ले ते 33 आमदार आज संपूर्ण मेळून जावपाची गरज आसा. आणि बरेचशे जण कुटुऱ्यांचो खेळ खेळटात. तो कुटुऱ्यांचो खेळ खेळनासतना आणि कबड्डीचो खेळ म्हणल्यार कितें कबड्डीचे खेळां भितर पांय ओडप असतात आणि जिखले जाल्यार पांय धरप असतात. ती आमकां वस्तुस्थिती आज करपाची ना.
आमकां लगोरीचो खेळ खेळपाची गरज आसा तो आमचो गोंयच्या मातयेंतलो आसा ताका साखळी धरून आज संपूर्णपणे आमकां साखळी रचून ताका बाद करप हें तितलेंच म्हत्वाचें आसा आणि एक एक जेन्ना आमी ती फळी आमी उंच करतले तेन्नाच मतदिक्य मोठे जातले आणि तेच मतदिक्य मोठे जावन आमी अशें आज आमकां दाखोवन दिवपाक जाय की जवळ जवळ कितलेशे आमदार कितलेशे मंत्री गोंयचे मुख्यमंत्री पकड प्रत्येका कडेन आज लागींचो संबंध आयला एश्युरन्सीस दिल्ली आसात ह्या 10 म्हयन्याक आमकां हें पूर्ण काम पूर्ण करपाक जाय म्हणून सगळे खाता हानाक खान लावून हातान हात घालून काम करणं हे तितलेंच महत्वाचें आसा आवर्जून अर्ज करतलो की फक्त ज्या वेळाचेर आमी कॉर्नर मिटींग घेतात त्याच्या वेळाचेर त्या कॉर्नर मिटींगेच्या पलीकडेन प्रत्येकाची जसे भारतीय जनता पक्षाचे 50 प्रमुख म्हणतात पळय आमचे मतदारसंघ फ्रीज झाले असतात आज विरोधी पक्षातले मतदारांकडे वचून विनंती करपाची गरज असा आमचे मत हे विकासा खातीर आसा आमचे मत हे रितेशाच्या जैता खातीर आसा तुमच्या सगळ्याच्या कल्याणा खातीर आसा आणि हे कल्याण करपा खातीर तुम्ही 2 दीस उरिल्ले 2 दीस आसा ते तुम्ही नेटान वावरतले अशी अपेक्षा बाळगीता आणि मुखार रितेश रविबाब नाईक 4 मेक ज्या वेळाचेर आमची मतमोजणी आसतली त्यांना सूर्यास्त जाता पुणे सूर्यास्ता फाटल्यान परत जेन्ना सकाळ उजडटा तेन्ना सूर्य उगवता आणि ह्याच सूर्याच्या उगवतेक आम्ही साक्ष दवरून रितेश बाब नायकाक मोठे मदतीच्यान जैतिवंत करूया अशी आम्ही हाच शपथ घेऊया आणि त्याच शपथेच्या आधाराचेर रितेश बाब आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांक मोठे मताधिक्य दवरून आम्ही काम करतले अशी आम्ही शपथ घेऊन आणि आज तुमका सगळ्याक म्हणजे आभार व्यक्त करून हांव तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करता सगळ्याक जय हिंद जय गोवा भारतीय जनता पक्षाचा धन्यवाद गोविंदबाब स्वतःचे अनुभव आणि तडफदार भाषणानंतर हांव फोंडा तालुक्याचे दुसरे आमदार जे खूप वर्सांपासून सिनियर आमदार आणि WID मिनिस्टर बाब सुभाष शिरोडकर हांकां आमंत्रित करता भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भाजप मगो युतीचा भाजप मगो युतीचा भारत माता की बाब रितेशचा दोस्तानो फोंडेचो ओल्ड बस स्टँड फाटल्या जवळजवळ 40 वर्सां ह्या बस स्टँडाचेर पक्षाच्या मिटिंगे संबंधी हांव सदी सहभागी जायत आयिल्लो आसा आणि तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत आज आमचे पक्षाचे अध्यक्ष बाब श्री दामू नाईक त्याबरोबर MGचे अध्यक्ष बाब श्री दीपक ढवळीकर इतर सगळे म्हणजे मानेस बाब श्रीबाब नाईक आणि इतर सगळे गोंय सरकारातले मंत्रीगण माननीय आमदार हांगसरले नगराध्यक्ष नगरसेवक सरपंच पंच मेंबर सगळ्यांक माफ करचे म्हाका सगळ्यांची नांव घेवं वचना अशें म्हणून हांगा बशिल्ले माननीय मिडियाचे लोक संपूर्ण मिडिया हांगसर झाडून आयिल्लो आसा आणि हांव पळयतालो सोबीत काय तुमची बसपाची व्यवस्था केल्ली आसा आणि मुखार बशिल्ले म्हणजे सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जे तळमळीन आणि जिद्दीन भारतीय पक्षाचे कार्यकर्ते तळागाळापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत आणि मुख्यमंत्र्यापासून ते पंतप्रधानापर्यंत एकच तत्व जे श्रेष्ठ तत्व आणि ते म्हटल्यार ते तत्व खंयचे देश प्रथम आणि अंत्योदय ही 2 तत्व प्रणाली जी आसात देश प्रथम म्हणजेच देशा खातीर त्याग करपाचो देशाची सेवा करपाची काम करपाचें तातूंत मागीर फोंडे आयले फोंडेचे कॉलनीज आयले फोंडेचे वाडे आयले शिरोडे आयले पेडणे आयले काणकोण आयले आनी लक्षात घेयात मुखाल्ले 10 महिने कारण 2027 परत दुसरें इलेक्शन आसतलें जनरल इलेक्शन आणि म्हणून ह्या 10 महिन्या खातीर बाब रितेश नाईक जो एक नगराध्यक्ष आशिल्लो आणि आज काउन्सिलर म्हणून आसा बाब रवीची पुंड्याई जी आसा रवींचेक जे काम केले तमाम सगळ्या बहुजन समाजा खातीर फाटल्या जवळजवळ 40 वर्सांत आणि बाब रितेश जो आसा पळय ताका जो मान फावो जाल्लो आसा हांव आशा बाळगितां की 4 मेक जो निकाल लागतलो ते निकालात 9 शेकड्यांनी हजारां मतांनी तुम्ही बाब रवी नायकाचो पूत
रितेशाक जैतवंत करतले अशें मागता. आणि त्या बरोबरच गोंयचे भाजपाचे सरकार डॉक्टर प्रमोद सावंत हांणी जर गेल्या वर्सा पासून एक पद्दत घातली मतदारसंघात कमीत कमी 100 कोटीची विकासाची कामां करची म्हणून. राती जेन्ना आमी कॉर्नर मिडिया अटेंड करताले तेन्ना बाब रवी नायकर आपल्या आणि प्रमोद सावंतान म्हटले की 50 कोटी रुपयाची डेव्हलपमेंटल कामां ही आमच्या कोर्टी खांडेपार पंचायतीत आणि 50 कोटीची कामां ही फोंड्यात जातली अशें म्हणून. हांव मागता की असो भरघोस विकास मुखार 10 म्हयन्यार करून घेवपा खातीर बाब रितेश आसा पळय ताका तुमी सगळ्यांनी फोंडेकारांनी आणि कोटी खांडेपारच्या मतदारांनी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हजारांनी मतांनी निवडून दिवचे अशा प्रकारची विनंती करता. आणि ह्या सोहळ्या भितर सहभागी जाले बद्दल सगळ्या मनापासून देव बरें करूं म्हणटा. आणि आशा बाळगिता की तुम्ही आज जे लोक तुमच्या अवती भोवती असतात नातेवाईक असतात त्यांना सगळ्यांक जागतले आणि 9 तारखेक सकाळफुडें येवन मतदान करतले. आणि फोंडेचो माल जो आसा पळय न्ही तो 32 भितर 33 जातलो जैतवंत जावन ह्या सरकारान भितर सहभागी जावपाक. सगळ्या मनापासून देव बरें करूं म्हणटा आणि म्हजी उतरां सोंपयता. देव बरें करूं. विजय असो. भारत माता की. एक उत्साह येवपाक दोन्ही हात मुठी वयर करून घोषणा येवपाची गरज आसा. भारत माता की. भारत माता की. वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा. भारतीय जनता पार्टीचा. भाजपा मगो युतीचा. शेवटेन बरे हात वयर येना कितें जाला. भाजपा मगो युतीचा. भारत माता की. आता हाजे उपरांत हांव आपयता मडगांवचे आमदार PWD मिनिस्टर दिगंबर बाब कामत. भारतीय जनता पार्टीचा फोंडा पोटनिवडणुकीच्या या मिटिंगेक आमचे बरोबर आसा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री दामोदर नायक, केंद्रीय मंत्री श्री श्रीपाद नायक, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, बाकीचे सगळे मंत्रिमंडळातले म्हजे सहकारी आमदार, हांगाचे नगरसेवक, नगराध्यक्ष, हांगाचे सरपंच, पंच, पत्रकार भाव आणि मोठ्या संख्येन हजर आशिल्ले म्हज्या फोंडेचे भावांनो आणि भयणीनो, एक अत्यंत बरी सभा आज फोंडेच्या शहरात जाता. आमचो कॅन्डिडेट आणि रवी नायकाचो सुपुत्र बाब रितेश नायकाक सपोर्ट दिवपा खातीर आमचो यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एक स्वप्न घेऊन आज देशात वता. आणि ते स्वप्न म्हणजे कितें जाल्यार विकसित भारत 2047. ताज्या पावलार पावल दवरून आमचो डॉक्टर प्रमोद सावंत मुखार वता. विकसित गोवा 2037. आणि जर भारत विकसित जावपाक जाय जाल्यार गोंय विकसित जावपाक जाय. आणि गोंय विकसित जावपाक जाय जाल्यार फोंडा विकसित जावपाक जाय काय ना. फोंडा विकसित जावपाक जाय काय ना. रवीन आपल्या कारकिर्दीत फोंडा विकसित करपा खातीर अथक परिश्रम केले काय ना. तुम्ही मानतात सगळे. आज जे जे फोंडे आसा चडांत चड हे सगळे रवी नायकाक हातभार लावून स्थापन जाल्ले आसा. तो मागीर स्विमींग पूल जायत, तो मागीर स्टेडियम जायत, तो कुंडयचो बायपास जायत, फर्मागुडेचो बायपास जायत, अशी एक वस्त आसतना ज्या वस्तूंत रवी नायकाचो हातभार लावूना. आज तुमचे कर्तव्य ठरता की उरलं ते काम मुखार व्हरपा खातीर, फोंडा विकसित करपा खातीर कोण विकसित करपाक शकता. फोंडा जर सारको विकसित करतलो जाल्यार तें काम भारतीय जनता पार्टीचे सरकार डॉक्टर प्रमोद सावंताच्या नेतृत्वा सकयल आसा तेच सरकार करपाक जाय. आणि ते सरकार जर तुमकां दिसता की फोंडा विकसित करप जाल्यार तुमच्या कॉन्सियन्सा हात घाला आनी विचारा. ज्या रवीन फोंड्या वासियां खातीर इतले त्रास काडले, ज्या रवी नायकान फोंड्या विकसित करपा खातीर डॉक्टर प्रमोद सावंताच्या फाटल्यान रावन इतले काम केले,
हे काम तुमच्या दोळे मुखार आसा, हे सगळे तुमकां पळोवपाक मेळटा. मडगांव हांगा फोंड्याचे बाजार जायत, न्यू मार्केट जायत, एक वस्त अशी आसपाना ज्या वस्तूचेर रवी नायकाचो स्टॅम्प ना. आणि म्हणून तुमच्या कॉन्सियन्साक हात घाला आणि विचारा, ज्या मनशान फोंडेकारा खातीर, फोंडेवासिया खातीर, फोंडेच्या शहरा खातीर इतलें काम केलें, आज तुमचे कर्तव्य ठरना ताज्या चल्याक रितेशाक उरलो तो टेन्युअर काम करपा खातीर निवडून हाडपाक ठरता काय ना. तुमच्या कॉन्सियन्सान जर सांगत तुमकां हय आमच्या सगळ्यांचे कर्तव्य आसा की रवी नायकाचो सुपूत रितेश नायक हाका उरले ते 10 म्हयन्या खातीर विधानसभेत धाडप, जे अपूर्ण काम आसा, रवी नायकाचे अपूर्ण स्वप्न आसा, ते स्वप्न पूर्ण करपा खातीर रितेश नायक हो एकमेव पर्याय आसा. भारतीय जनता पार्टीचो उमेदवार ताका विधानसभेत धाडप हे आमच्या सगळ्यांचे कर्तव्य आसा अशें तुमचे कॉन्शियस तुमकां सांगतले. आणि अशें जर तुमच्या कॉन्शियसान तुमकां सांगले जाल्यार येता त्या 9 तारखेक तुम्ही सगळ्यांनी बाब रितेश नायक ताचो सिंबल जावन आसा कमळाचे फूल, त्या कमळाच्या फुलाचेर शिक्को मारून बाब रितेश नायकाक विधानसभेत धाडपाचो, डॉक्टर प्रमोद सावंताचे हात बळकट करपाचे, आमचो यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचे हात बळकट करपाचे आणि एक मेसेज की विकसित भारत 2047, विकसित गोवा 2036, ताजे बरोबर विकसित फोंडा 2000 आता रोखडे जावपाचे आसा इलेक्शन 2027 असो स्लोगन दिवन तुम्ही रितेशा फाटल्यान उभे रावात, ताका सपोर्ट करात आणि ताका विधानसभेत धाडात इतले तुमचे कडेन मागता. आणि देव बरें करूं म्हणटा. जय हिंद, भारत माता की. विकसित भारत आणि त्याचबरोबर विकसित गोवा हे अशा करता जावं शकलं ताजे कारण गोंयांत एक स्टेबल गव्हर्नमेंट आसा. आणि स्टेबल गव्हर्नमेंट कित्याक जर आसा कारण गोंयांत भारतीय जनता पार्टी आणि मोगोची युतीचें सरकार आसा, इंडियेचें सरकार आसा. आणि म्हणून आज जो कितें विकास चल्ला ह्या विकासात सगळ्याक सहभागी, सगळ्यांचो सहभाग आसा. आणि म्हणूनच आजच्या ह्या सभेक सुद्धा आमच्या मदीं आसा पावर मिनिस्टर मडकयचे आमदार बाब सुदीन ढवळीकर हांकां विनंती करता की तांणी आमकां मार्गदर्शन करचें. ग्रामदेव कपिलेश्वराक विनम्र वंदन करता, झरेश्वराक विनम्र वंदन करता, भाऊसाहेब बांदोडकराक विनम्र अभिवादन करता, तुमकां सगळ्यांक नमस्कार करता. आणि आज ज्या कारणा खातीर आमी हांगा जमल्या ते कारण खरें म्हणजे जावपाक जाय नाशिल्लें. आणि जी निवडणूक पोटनिवडणूक 9 तारखेक आसा गोवा विधानसभेची, त्याच्या प्रचार सभे खातीर आमी सगळे हे व्यासपीठ आणि त्याच प्रमाणे म्हजे मुखार बशिल्ले मोगो भारतीय जनता पक्षाचे सगळे मतदार कार्यकर्ते भाव भयणी हांगा उपस्थित आसा. खरें म्हणजे ही निवडणूक लाजलेली न्हय हे लक्षात आमी घेवपाक जाय आशिल्लें. आणि हे लक्षात पयलीं म्हणजे काँग्रेसीन आनी आपान घेवपाक जाय आशिल्लें. बाबा ही निवडणूक कशी आयली, कोणाक लागून आयली, कित्याक लागून आयली. आणि जो पर्यंत ह्या मनशाचो ह्या इश्यूचो विचार जो पक्ष करना तांचेर आमी तरी कितें उलयतले. भावनीक निवडणूक आसा ही जाली निवडणूक. खरें म्हणजे ही निवडणूक जावपाक जायनाशिल्ली. कारण ज्या दिसा बाब रवी नायक आमच्यात ना जाले त्या दिसा सकाळच्या 11 काय 11:30 वरांचेरूच मोगो पक्षान जाहीर नाव डिक्लेअर केलें की रितेश नायकाक विधानसभेत हाडचो म्हणून. आणि हेजे फाटल्यान
एकूच मुद्दो मगो पक्षाचो आशिल्लो, गोंयच्या लोकांचो आशिल्लो. कारण रवी नायक हे नेतृत्व 1967 जेन्ना ओपिनियन पोल गोंयांत जालो त्या दिसा पासून कार्यरत आशिल्ले, लक्षात घेयात. आणि तांचो जन्मय मगो पक्षात जालो त्यानंतर. पूण जेन्ना एक मनीस सर्वस्वी झोकून दिता गेली कित्येक वर्सां आणि ताचो प्रवास हो गोंयच्या सुखा खातीर आसता, लोकां खातीर आसता, बहुजना खातीर आसता, तेन्ना ही निवडणूक जावपाक जाय आशिल्ली काय कितें हो प्रश्न सदांच मुखार येता. हो जसो हांगाय आसा तसो आतां महाराष्ट्रांतूय आसा. पूण हाजेर आमची विचार विनिमय करपाची शक्ती कमी जायत आसा अशें म्हाका दिसपाक लागला. आणि त्याच खातीर नाका त्या गोष्टी समाजात घडटा आणि समाज ताच्या फाटल्यान वचत रावता. हांव चडून रावतना पूण विनंती करतलो, आणि म्हजी विनंती ही फोंडा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराक आसा. जी गोष्ट बाब रवी नायकान 1967 चालू केली आणि जर एक वर्ष ताच्या कुटुंबा खातीर आमी सगळे एकठांय जावंक शकना जाल्यार ताका अर्थ ना. आणि त्या खातीरूच म्हाका दिसता आमी सगळ्यांनी निश्चय करपाक जाय की ही जी निवडणूक आसा त्या निवडणुकेक बाब रितेश नायक ताचो सुपुत्र भारतीय जनता पक्षान उबो केल्लो आसा आणि ताका भरघोस मतांनी निवडून हाडपाचें कर्तव्य हे प्रत्येक जाणाचें आमचें आसा, मतदाराचें आसा. आणि त्या खातीरूच आज आमकां ही मोठी सभा घेवची पडली. विशय खूब आसा आणि लांबत वतले. भाशणूय कमीत कमी वेळांत आमी सोंपोवपाक जाय. 8 पर्यंत सगळें सोंपपाचें आसा. आणि आज म्हाका खूब दुःख जाता की बाब रवी नायकान सबंद गोंयांत स्वताच्या हिकमतीचेर काम केलें. फोंडा मतदारसंघ हो ताचो बालेकिल्लो कसो आशिल्लो आणि हातूंतल्यान प्रत्येक मनशाक मार्गदर्शन कशें करचें हें ताणें दाखोवन दिलें. आणि त्या खातीरूच अशा गोष्टी पासून पयस वचून आमकां उपयोग ना. आणि त्या हातूंतल्यान तुमचे कडेन मागता येता त्या 9 तारखेक सबंद फोंडा मतदारसंघातल्या मतदारांक विनंती आसा की तांणी आपलें मत, बहुमूल्य मत भारतीय जनता पक्षाचो उमेदवार बाब रितेश नायकाक दिवचें आणि कमळाक विजयी करून ह्या युतीचो विजय असोच मुखार व्हरपा खातीर 2027 सुद्दां अशेंच मुखार वचुया अशें नमूद करता. आणि परत एकदा मागता की सगळ्यांनी त्या दिसा मतदान करचें. देव बरें करूं. धन्यवाद सुदीन बाब. आमच्यामध्ये असा कलंगूटचे आमदार मायकल लोबो काउन्सिलर विद्या पुनाळेकरांका विनंती करता की तांणी गुलाब दिवन तांचें स्वागत करचें. भारत माता की, भारत माता की. भाजपा मगो युतीचा, भाजपा मगो युतीचा. हांव विनंती करता मायकल बाबाक की तांणी उलोवप करचें. A very good evening to one and all. आमच्या आमच्यामध्ये गोयचे यशस्वी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, त्याचप्रमाणे आजचे प्रमुख वक्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन जायत आसा. हांव सगळ्यांक विनंती करता की तांणी उबे रावन ताळयांच्या कडकडाटात तांचे स्वागत करचें. भारत माता की, भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा,
मातशी पॅसेज क्लियर करची, पॅसेज मातशी क्लियर करची म्हणजे गाडयो भितर घेवपाक बरें जातलें. भारत देवेंद्रजी फडणवीस हांगा आसा. हांव विनंती करता सेजल नायक काका की तांणी फुलांचो गुच्छ दिवन तांचें स्वागत करचें. त्याच प्रमाणे by election for Ponda 2026. 72 hours उरल्या आणि या इलेक्शनाचे रॅलीक या सभेक आमच्या वांगडा सगळ्यांचे एकूण व्हडले भारतीय जनता पार्टीचे लीडर मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस हिंगा आयिल्ले हांव तेंचो हिंगासर स्वागत करता. डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री गोवा, श्रीपाद भाऊ नाईक केंद्रीय मंत्री, आमचे लाडके दामो नाईक बीजेपीचे अध्यक्ष, बाब दीपक दावलीकर मोगो पक्षाचे अध्यक्ष, सगळे मंत्रीगण, सगळे आमदार, काउन्सिलर्स, चेअरपर्सन, प्रेस आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, स्पेशली कलंगूटसून हिंगा येयल्लो हांव आनी उगडास येता म्हाका स्वर्गीय रवी नाईक बाबाचो. तेका हांव सदांच पात्रांव म्हणटालो. गोंयच्या लोकांनी तेका नांव दिलें पात्रांव. पात्रांव कोणाचो? पात्रांव सगळे जनतेचो. बहुजन समाजाचो लीडर, तितून आमी येता. क्रिस्तांव कम्युनिटीक तेणे भरपूर आदार केलो, भरपूर म्हणजे खूब आदार केलो. हांव तेन्ना बीजेपी पार्टीन आसलो. 2007ची उगडास येता म्हाका. रवी नाईक म्हाका एक फोन मारता आनी सांगता तुका मेळोंक जाय म्हणून. आनी तेन्ना आमी बारीक बारीक आंदोलनां करताले. तेणे म्हाका पळयल्लो. मायकल तुका कलंगुटान फुडें चान्स हा, तूं नेट दवर. तेणे अशें केन्नाच चिंतूंक ना की मायकल आपल्या ऑपोजीट पक्षाचो मनीस. तेणे माझे भितर तो गुण पळयलो की मायकल सारको झुजता म्हणून, लोकां खातीर वावुरता म्हणून. आनी असो
साधारण व्यक्ती बाब रवी नायक आमकां सोडून वयता. सदांच असेंब्लीन आमच्या वांगडा बसप आनी आमकां ज्ञान दिवप, म्हणजे इज टू गिव अस गुड आयडियाज. आयज कितें उलोवप आहा, आयज खंयच्या हेचेर सब्जेक्टाचेर उलोवप आहा, तेजेर एक 4 पॉयंट दितालो. मायकल हे तूं उलोया. हांव म्हणटालो देव बरें करूं सर, इतलो इंटेलिजंट, इतलो हुशार, सगळी पदां ताणें भोगली, मुख्यमंत्री जालो. गोंयान त्या टायमार जी दादागिरी इतली वाडलेली, ती दादागिरी ताणें काबार केली. असलो महाव्यक्ती, असलो आदर्श व्यक्ती म्हाका दिसता गोंयान खूब कमी असले लोक, खूब कमी. आनी आयज तो आमकां सोडून वयता. आनी त्या खातीर आमकां सगळ्यांक हिंगा येदो व्हडले मनशार येवचे पडले. तेजे सुपुत्र बाब रितेश रवी नायक, जे तेच्या पावलांनी चलता, तेका आमकां हेल्प करपा खातीर, तेका आमकां ह्या इलेक्शनान जिखून हाडपा खातीर आमी सगळे लोक हिंगासर एकठांय जाल्या. आनी एकठांय कित्याक जाल्या? भारतीय जनता पार्टीन नरेंद्रजी मोदी आमचो अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष आमचो बाब चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत हेणे तेका तिकेट दिली. सांगलेले, उतर दिल्ले आमी तिकेट दितले म्हणून. आनी ही तिकेट दिवन आयज कर्तव्य कोणाचे? लोकांचे. बाब रवी नायकाक पावती दिवपाचे कर्तव्य. सगळे समाजाचे लोक, तितून हिंदू येयले, क्रिस्तांव येयले, मुस्लिम येयले, सगळे जाण येयले. हेंच्यांनी सगळ्यांनी ठामपणी आयज चिंतचे पडटले, बाबा आमच्या पात्रांवाचो उगडास करचो पडटलो. पात्रांवान जे आमकां आमच्या लोकां खातीर केला, शिक्षणान केला, इन द फील्ड ऑफ एड्युकेशन आसूं, मुणकारा खातीर आसूं, टॅनंटा खातीर आसूं, बारीक समाजा खातीर आसूं, बारीक लोकां खातीर आसूं, तेंच्या खातीर जे केला. बरो वयचेर आसलो हांव ना, उमेद भोगली म्हाका रवी नायका खातीर म्हाका उलोवंक मेवला. कित्याक तो एक आदर्श आसलो आमकां. तेणें कितें तरी एक वाट दाखयली. आनी केन्नाय बारीक मनीस तेजे कडेन गेलो न्हू, बारीक केन्नाच ना म्हणून आसलो. जायना बसून जाल्यार तेका सायडीक व्हरोन सांगतालो, तुजें काम जातलें, हांव 1 म्हयनो रावचो पडटलो. अशें म्हाका उगडास येता. बारीक लोकां खातीर तेणें खूब काम केलें. आनी त्या खातीर ही पावती तुमी दिवची, सगळ्यांनी दिवची. कोणेच चिंतचें न्हू, हिंगा धर्मांक बीन मोदेकात हाडी नाका. हांव स्पेशली कलंगूटसून सांगूंक येयला तुमकां, सगळ्यांनी आउट ऑफ, म्हणजे गोईंग आउट ऑफ द वे, प्लीज वोट फॉर लोटस, प्लीज वोट फॉर रितेश रवी नायक आनी ताका जिखून हाडा. देव बरें करूं. थँक्यू मायकल बाब, अँड सॉरी फॉर इंटरप्टिंग यू. कारण स्पिकर्स खूप आसा, ताका लागून मदीं मातशें हें करचें पडलें. हाच्या नंतर जाणी भारतीय जनता पार्टीचे रोपटे हांगा गोंयांत लायले. एक पंच, सरपंच, पहिले भारतीय जनता पार्टीचे आमदार, खासदार आणि आज युनियन मिनिस्टर श्रीपाद भाऊ आमच्या मध्ये आसा. हांव विनंती करता श्रीपाद भाऊ की तांणी आपलें उलोवप करचें. भारतीय जनता पार्टीचा नमस्कार. फोंडा मतदारसंघाच्या त्या पोटनिवडणुकीच्या त्या जाहीर सभेक माचेर उपस्थित आजच्या या सभेचे प्रमुख वक्ते माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, चीफ मिनिस्टर महाराष्ट्र, गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, भारतीय जनता पार्टीचे
अध्यक्ष बाब दामू नाईक, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष बाब दीपक ढवळीकर, माचेर बशिल्ले जे तुमकां खास मेळपाक आयल्यात आनी रिक्वेस्ट करपाक आयल्यात ते सगळे भारतीय जनता पार्टीचे सरकारांतले, युतीचे सरकारांतले मंत्री, आमदार, नगरपालिकेचे अध्यक्ष, नगरसेवक, पंचायतीचे सरपंच, इतर सगळे मंडळी, पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येने उपस्थित पुणे मतदारसंघाच्या मतदार भावांनो आणि भयणींनो, आजचा हो कार्यक्रम, ही सभा फक्त ही सभा न्हय तर म्हाका दिसता आमकां सगळ्यांक एक निर्धार करपाचो हो एक क्षण आसा आणि म्हणूनच तुमचे सगळ्यांची उपस्थिती ही निश्चितपणे सांगता की आम्ही जे उतर फाटी दिल्ले भारतीय जनता पक्षाने आपले उतर पाळले. तुमच्या मागण्यानुसार रवी नायकाच्या कुटुंबातल्या मनशाक तिकीट दिवची म्हणजे रितेशाक तिकीट दिवची हे तुम्ही सांगिल्ले. भारतीय जनता पक्षाने उतर पाळून तिकीट दिल्ली आसा आणि आज त्याकाच लागून आमचे सगळे मंत्रिमंडळ, सगळे नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खास करून तुमच्याकडे येयल्ले आसात हे सांगपाक आम्ही आमचे उतर पाळा, पुणेकारांनी तुमचे उतर तुम्ही पाळूंक जाय हे सांगपाक आज आमी येयल्ले. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, भंडारी समाजाचे प्रेरणास्थान आणि गोयचे माजी मुख्यमंत्री, मंत्री स्वर्गीय रवी नाईक यांच्या निधनानंतर, आकस्मिक निधनानंतर ही जी पोकळी आज निर्माण झाली त्या पोकळेक भरून काढपाची संधी आमकां सगळ्यांक मेळिल्ली आसा आणि म्हणून आमकां सगळ्यांक जी पोकळी रिकामी जाल्ली आसा, जागा रिकामी जाल्ली आसा ती भरून काडपाचो प्रयत्न आणि तो प्रयत्न साकार करपाक आमी तुमचे कडेन सगळ्यां कडेन आयिल्ले आसा. ही पोटनिवडणूक जी आसा फक्त एक जागा जिखपा खातीर न्हय, जागा आमी जिखतले तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादान. परंतु आज ज्या सरकाराच्या विकासाच्या, आमच्या सगळ्याच्या विकासाविरुद्ध सरकार जे जे कितें प्रयत्न करता विकासा खातीर ते आडोवपी जे कोण आसात, प्रत्येक विकास आड घालून, पांय घालून आडोवपाचें काम जे चल्लां गोंयांत, त्या विकासाक आणि त्याच्या विरुद्ध आम्ही सिद्ध जावपाक, स्थिर जावपाक, जी अस्थिरता निर्माण गोंयांत करतात ती अस्थिरता पयस करपाक ह्या सिटाची आमकां गरज आसा. हो सीट आमचो हक्काचो. फोंड्यात जो विकास जाल्लो आसा, म्हणजे पयलींचे सगळे वक्त्यांनी सांगला, चड वेळ हांव ह्या संदर्भात घेयना. 7 मुख्यमंत्री फोंड्यांक दिले, 7 आमदार फोंड्यांक दिले, तातूंत रवी नायक हे मुख्यमंत्री तातूंतल्यान आशिल्ले. पण 7 आमदारांची कारकिर्दी पळयात आणि रवी बाबाची कारकिर्दी पळयात. जे जे कितें प्रमुख विकास हांगा जाल्लो ताचो उल्लेख जाला, परत दिगंबर बाबान ताचो उल्लेख केल्लो आसा. हो विकासाक सगळो महत्वाचो वांटो जो आसा तो बाब रवी नायकाचो आसा आणि म्हणून ताच्या कार्यात आज मायकल बाबान सांगला, इतलेच नाही, सुरवाते पासून 1967 पासून अविरत ह्या हितून राहून जे कितें कार्य तांचे आसा ते कार्य हे सामान्य मनशाक, तळागाळाच्या मनशाक हात दिवन वयर काडप, मागीर तो मुनकार आसूनी, मागीर शेतकार आसूनी, आनी कोण आसूनी, ताचे जे कितें कार्य ते कार्य म्हाका दिसता गोंयकार केन्नाच विसरपाचे ना. आणि म्हणून आज आमकां सगळ्यांक हो जो खोटी आश्वासनां आनी हे सगळें दिवपाचें कार्य जे कितें चल्लां एक सिटाक लागून आणि हे कार्य आमकां फुडें व्हरपा लागून म्हाका दिसता आमी सगळ्यांनी एकच आमचे कडेन पर्याय हो आसा. आमकां सगळ्यांक उत्तर म्हणजे 9 तारखेर येणारी निवडणूक रवी नायकाचो सुपुत्र बाब रितेश नायक हेका भरघोस मतांनी निवडून हाडप हे आमचे सगळ्यांचे कर्तव्य अशें आमी मानतात. आज म्हाका दिसता रितेश नायकाचेर आरोप करपाक काय ना, ताणें जे कितें कार्य केल्लें आसा तो इल्लोसो कमी उलयता, हे सगळें आमी मान्य करता, हे सगळे तातूंत येना. पण इतलो आज्ञाधारक भुरगो आसा, इतलो शांत प्रवृत्तीचो भुरगो आसा, इतलो नम्र भुरगो आसा, म्हाका दिसता असो कॅन्डिडेट सोडून आमकां मेळची ना. ताजें कार्य जें आहा, जो ऑस्ट्रेलियाक शिकून ताणी इंजिनियरिंगची पदवी घेतली, ताजे नंतर जे
इन्स्टिट्यूट फोंडा एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूशन जे फॉर्मा कडेन आसा ताचो उत्कृष्ट प्रमाणे जे कितें चलोवपाचें काम ह्या हातून रवी नायक बाब थोडेशे मातशे मदीं हें आशिल्लें ताणें ताजो ताबो घेवन उत्कृश्टपणे तो चलयता. म्हणजे अनुभव कमी खंयच ना. म्युन्सिपाल्टीक नगरसेवक म्हणून काम केलें, नगराध्यक्ष म्हणून काम केलें आनी कितलोसो अनुभव जालो. पण जे काय उलोवपाक कांयच मुद्दे ना. म्हणजे तो खंय तरी अशिक्षीत आसा अशाच पद्दतीन सगळो अपप्रचार विरोधकाकडून चलता. हांव मान्य सुधीर बाब ढवळीकराच्या मना पासून हांव देव बरें करूं म्हणटा. ताणें सत्य परिस्थिती सांगली. आज जो कॅन्डिडेट आहा आमच्या विरोधात, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, हो महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाक कडे ताणें सुधीर बाबान तांकां किंवा दीपक बाबान खूब ताका वयर काडिल्लो. पण आज तांच्या हातार तुरी दिवन तो दुसरे कडेन गेला फक्त तिकेटीक लागून. हो स्वार्थी मनीस आहे, हाचो विचार करा. आणि म्हणून स्वता हो खंय तरी पक्षाची कुशीन दवरलें, मोगो पार्टीक थंय दवरली आनी आज कित्याक लागून गेला तर फक्त खंय तरी आमदार जावंक जाय म्हणून. पण म्हाका दिसता फोंडेची जनता ही खंय तरी भुलची ना, हे सगळे विसरतले. आणि कित्या खातीर काम एक जे कितें तत्व आसा, त्या काही गोष्टी आहात ताचे भायर एक मर्यादा, ती मर्यादा आमी सगळ्यांनी पाळपाक जाय राजकारणात. आणि म्हणून ह्या सगळ्या खंय तरी जो मनीस स्वताच्या स्वार्थाचो विचार करता तो समाजाक केन्नाच खंय तरी बऱ्याक पावचे ना, हें खूब हातूंतल्यान सिद्ध केल्लें आसा. आनी म्हाका दिसता ह्याच खातीर प्रत्येक बुथाचेर आमचे भाजपाचे कार्यकर्ते, हांव 2 दीस ह्या मतदारसंघाक वयता, खुबश्यो गोश्टी तातूंतल्यान कळिल्ल्यो आसा. म्हाका एकच बरें दिसता की आमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे मोगोचे कार्यकर्ते हांणी भरपूर सपोर्ट दिवन आपूण काम करतात. तोंडान सांगना मत मारतले परंतु आनी 4 मत एकटे प्रत्येक जण आनी मत एकटे करपाक आज सगळे कडेन वावरतात. आज गोंयची स्थिती आज हांव तुमकां सांगना, कारण खंय तरी एक आमदार आयलो कमी जालो म्हण तातूंतल्यान कांय जावची ना, फरक कांय पडची ना, आमचे सरकार खंय हालची ना. आणि 2027 सुद्धा हांव ठामपणे सांगू शकता जो विकास ज्या केंद्रान जी कितें गोंयांक मदत करून जो काय गोंयचो विकास जाल्लो आसा, राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्याच्या प्रयत्नान जो कितें गोंयचो विकास जाल्लो आसा, हे विकासाक आमी सगळे साक्षी आसात. आणि म्हणून राजकारण हे सामान्य मनशाक, तळागाळाच्या मनशाक वयर करपाचें राजकारण हे भारतीय जनता पक्षान केलां. आणि म्हणूनच आमकां सगळ्यांक येणाऱ्या निवडणुकीक रितेशाक निवडून दिलो. एकच गोष्ट सांगता, हांव काल खांडेपारा आशिल्लो आनी ह्या खांडेपारा गेले तेन्ना एक भुरग्यान म्हाका सांगलें, ताच्या घरान हांव गेलो, ताचे आवय आनी तो भुरगो सांगतालो की कितेंय करात एका मात निवडून दिवं नाका, म्हणून आमी आमचे स्वताच्या हातूंतल्यान प्रचार करता कडेन हो मनीस जो आसा तो उतराचो न्हय म्हणून. खरोखर तें उदाहरण आमकां सगळ्यांक आयकुपा सारकें उदाहरण आसा. ताणें सांगलें की इतल्या तुजे कडेन आपूण खूब फावटी नोकरेक आयल्लो, आश्वासन दिल्लें, तें सारकें ती म्हाका सारकें सांगलें अशें म्हणटालो. आनी मागीर म्हणलो की नोकरी मरे तुका फाल्यां दिता, विरोधी उमेदवार आतां नोकरी तुमकां फाल्यां दिता. मागीर कोणाक तरी फोन लायलो, फोन कोणाक लायलो, स्वताच्या ड्रायव्हराक लायलो आनी तो अधिकाऱ्याक सांगता अमको भुरगो आहा ताका फाल्यां नोकरी दिवंक जायी. तूं नोकरी दिवपाक आमदारय ना, मंत्री ना, कोण ना, म्युन्सिपाल्टी सुद्दां खंय तरी घेना. आनी अशें सांगून तुजी नोकरी जालें म्हणलो आपूण फाल्यां करता. दुसरे दिसा ताका फोन गेलो की ही जी आहा तुजी नोकरी जाल्ली आसा, पेडे वाट. पयलींच बावडो गरीब, खंय तरी अन्नान्न दशा, ताणें जे कितें आशिल्ले पयशे आवय आनी भुरग्यान अन्नान पयशे दवरले, पेडे हाडले, सगळ्यांक वाटले. आनीक खंय नोकरेचो पत्तोच ना. तो भुरगो अक्षरशः जी आवय रडटली, आशिल्ले पयशे आमी पेड्यान मोडले आनी आज आमच्या रडपाची पाळी येयल्ली आसा. म्हणून हाजो विचार आमी सगळे करुया. तुमकां कोण उमेदवार जाय, संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे सरकार तुमच्या फाटल्यान आसा, पक्ष फाटल्यान आसा, मोगो पक्ष फाटल्यान आसा. आनी विकासा खातीर आनी नोकऱ्या खातीर आमी सगळे प्रयत्न करता, सगळे जनतेक दिवपाक लागून. आनी हाचे विरोधान एक उमेदवार, हांव ताचें नांव घेना, एक उमेदवार अशे पद्दतीन खंय तरी समाजाक खंय तरी फटोवपाच्या हातूंतल्यान येता. आनी म्हणून शेवटी तो जसो रडलो, दर हाका निवडून दिलो, आमकां सगळ्यांक रडचें पडटलें, हो विचार करात आनी देशाक भोवमतान निवडून दियात अशी तुजे कडेन प्रार्थना करता, मागणी करता. पयले 2 शब्द सोंपयता. भारत माता की भारत माता की. धन्यवाद श्रीपाद भाऊ. आज जे आमी सगळे हांगा जमिल्ले आसा किंवा फाटल्या कांय दिसां पासून जे दारादारान वचून मत दिया म्हणून आमी जे प्रयत्न करता, सगळ्याक सांगता, ते आमचे उमेदवार
रितेश रवी नाईक हांकां निवडून हाडपा करता. निश्चितच सगळ्याकूच तांचे विचार आयकुपाची उत्सुकता आसतली. हांव विनंती करता आमचे उमेदवार भावी आमदार रितेश रवी नाईक हांकां की तांणी आपले विचार